शिवभारत अध्याय 14 कवींद्र म्हणाला, हैबत राजाचा बलाढ्य पुत्र युद्धात पडला असे ऐकून गर्विष्ठ फत्तेखान शिवाजीवर संतापला. नंतर मुसेखान प्रभृती बलवान यवनांनी परिवेष्टित मत्ताजी प्रमुख राजांनी रक्षिलेला व हत्तींप्रमाणे मदोन्मत्त असे मांडलिक चहोबाजूस असलेला तो फत्तेखान शिवराजास जिंकण्याच्या इच्छेने त्वरित स्वारीवर निघाला. चालणाऱ्या मस्त हत्तींचा समूह हेच कोणी नक्र त्यांनी गजबजलेला. उड्या मारीत जाणारे चपल आणि उंच घोडे हेच कोणी प्रचंड मासे त्यांनी भरलेला. वाऱ्याने आंदोलन पावणाऱ्या पताकारूपी लाटांनी शोभणारा जमिनीपासून उडणारे धुरीचे लोट हेच कोणी मेघ त्यांनी व्याप्त. दुंदुभी धुनी हीच कोणी दिशारूप किनारा दुमदुमून टाकणारी गर्जना. पांढऱ्या शुभ्र छत्र्या हेच फेनपिंड त्यांच्या समूहाने पांढरा शुभ्र दिसणारा. कठीण ढाली हीच कोणी कासवे. प्रचंड धनुष्ये हेच कोणी सर्प त्यांनी चकाकणारा. शस्त्ररूपी वडवादनाने भयंकर असा सेनासमुद्र युद्धासाठी वेगाने बरोबर घेऊन चालला असताना आदिलशाहच्या त्या सेनापतीस पुरंदरगड दिसला. गर्विष्ठ फत्तेखानाने चाल करून जाणाऱ्या त्या बलाढ्य सेनेचा तळ त्या गडापासून थोड्याच अंतरावर दिला. ते शत्रूचे सैन्य समीप आलेले पाहून शहाजीच्या पुत्राने गडाच्या शिखरावर युद्धाची दुंदुभी वाजवली. वाऱ्याने जसे मानस सरोवर एकदम खळवळून जावे त्याप्रमाणे त्या दुंदुभीच्या ध्वनीने शत्रूकडील सैनिकांच्या मनाचा थरकाप उडाला. मग समान गुणाचे महागर्विष्ठ प्रलयाग्नीप्रमाणे प्रखर अशा उत्कृष्ट तलवारी धारण करणारे, युद्धाची खुमखुमी अंगात भरलेले, आयुधांनी सज्ज झालेले, गर्जना करणारे असे मुसेखान प्रभृती पराक्रमी आणि धैर्यवान वीर बरोबर घेऊन मानी फत्तेखान पुरंदरगड लागलीच चढू लागला. मेघांना विदीर्ण करून टाकणारी गर्जना करीत ती प्रचंड सेना त्या गडावर चढत असताना तिच्या पिछाडीस फत्तेवान, आघाडीस मुसेखान, डाव्या बगलेस फलटणचा राजा आणि उजव्या बगलेस घाटगी होता. ज्यांनी कधी जमिनीवर पाऊल टाकले नाही व जे नित्य वाहनातूनच जावयाचे त्यांना सुद्धा त्या समयी तो गड आपल्या पायांनीच चढावा लागला. नंतर चहोकडून गड चढू लागलेल्या शत्रूंना पाहून शिवाजीच्या सेनाधिपतींनी क्रुद्ध सिंहाप्रमाणे गर्जना केली. तोफांच्या तोंडातून सुटणाऱ्या जळजळीत लोखंडी गोळ्यांचा, बंदुकीच्या गोळ्यांचा, अनेक मोठमोठ्या शिलांचा, दारूच्या शेकडो बाणांचा, गोफणगीतून भिरकावलेल्या पुष्कळ दगडांचा शिवाजीच्या हजारो शूर सैनिकांनी शत्रूवर अतिशय वर्षाव केला. पर्वतापासून निखळलेल्या ज्या प्रचंड शिला शिवाजीच्या सैनिकांनी खाली ढकलल्या दिल्या त्या उंचावरून खाली पडताना होणाऱ्या धडकेमुळे मार्गातील मोठ्या शिलांचा मेघांप्रमाणे गडगडाट होऊन धुरळ उसळून व तत्क्षणीच अग्नीचे खूप ठिणग्या उडून त्याचे पुष्कळ तुकडे होऊन ते सर्वत्र आकाशात उडून जवळ आलेल्या त्या शत्रू सैन्यावर जाऊन जोराने आपटू लागले. तोफांतून उडणाऱ्या विजेप्रमाणे भयंकर ज्वालांचे लोळ बनलेल्या अशा अनेक लोखंडी गोळ्यांच्या योगे आदिलशहाच्या सैन्यातील त्या योद्ध्यांचे तुकडे तुकडे होऊन पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडून ससाण्यांच्या पंक्तींना तृप्त करू लागले. सो सो भयंकर आवाज करीत आकाशातून खाली पडणारे समान लक्षणांनी युक्त असे दारूचे बाण हे विषाग्नीच्या ज्वाळा तोंडातून सोडणारे जणू काही सर्पच आहेत असा भास उत्पन्न करीत गरगर फिरून आदिलशहाच्या सैन्याची दाणादाण उडवू लागले. बंदुकीतून सुटलेली एकच जोराची गोळी पुष्कळ यवनांस भेदून त्यांस भूमीवर पाडू लागली. गडावरील लोकांनी सोडलेल्या शिलांनी वक्षस्थळे चूर्ण झालेले कित्येक जण मूर्छित होऊन अर्ध्या वाटेतच पडले. त्या गडाच्या तटास बिलगलेले कित्येक लोक मोठ्या दगडांनी भग्न होत सात्ये सेंद्राप्रमाणे लाल रक्त ओकू लागले. त्यांच्या दोस्तांकडून उचलून वाहून नेले जाणारे असे ते प्राणरक्षणार्थ परत फिरून वेगाने आपल्या गोटाकडे निघाले. ज्यांची शरीरे बंदुकींच्या गोळ्यांनी विदीर्ण झाली आहेत, कारंज्यांच्या फवाऱ्याप्रमाणे उडणाऱ्या रक्ताच्या चिळकांड्यांनी जे व्याप्त झाले आहेत, ज्यांच्या अंगाचा एकसारखा दाह होत आहे व ज्यांचा स्वर अतिशय खोल गेला आहे, असे कित्येक लोक पाणी पाणी करतच यमाजी भास्कराचा पाहुणचार घेण्यास गेले. शत्रूने आपल्या सेनेचा पराभव केलेला पाहून मुसेखान आपल्या सजातीय श्रेष्ठ योद्ध्यांना म्हणाला. मुसेखान उवाच. मुसेखान म्हणाला,
खाली पडणाऱ्या मोठमोठ्या शिलांचे हे पात जणू काही पदोपदी उत्पातच नव्हेत का? चहोकलून पडणारे हे आपल्या सेनापतींना ठार करीत आहेत. अहो, हा या पुरंदरगडाच्या स्वामीचा मोठा उत्कर्षच आहे. स्वतः चालून येऊन आमसारख्या शूरांचा पराभव करीत आहे. ज्या आमची तलवार बहादुरी लोकप्रसिद्ध आहे, त्यांनी येथून परान्मुख होणे हे अत्यंत लांछनास्पद आहे. मागे पाऊल टाकू नका, समोर गडावर दृष्टी द्या. युद्धामध्ये स्थिर उभा राहणाऱ्या मनुष्यास जय प्रायः सोडित नाही. नंतर असे बोलत असतानाच गर्जना करणाऱ्या मोठ्या मेघांनी युक्त अशा महामेधाप्रमाणे तो मोठ्या मनाचा मुसेखान, परान्मुख न होणारे अफाट सैन्य आणि स्वसेनायुक्त अशरफ शहा, दोन्ही शेख, मचाजी राजा, तसाच फलटणचा प्रबळ राजा फत्तेखानाचे सैन्य आणि पुष्कळ मांडलिक यांसह वेगाने पुरंदरगडाची चढण चढू लागला. पुरंदरचा चढ चढणाऱ्या त्याला क्रोधाने पाहून लगेच कल्याणकारक व अज्ञान झालेल्या गोदप्रमुथी अत्यंत वेगवान योद्ध्यांनी शस्त्रे उगारून सर्व बाजूंनी हल्ला केला. मुसेखान प्रमुथींनीही ग्रह जसे महाग्रहांवर हल्ला करतात त्याप्रमाणे त्या शत्रुसैन्यांतील योद्ध्यांवर निर्भयपणे चाल करून त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा अशरफ शहाशी बाहुबलोन्मत्त सदोजी, क्रुद्ध मुसेखानाशी जगताप, मिनाद व रतन यांच्याशी भैरव, शूर घाटग्याशी अत्यंत चपळ चलाक आयुधांचा वाघ असे लढू लागले. अत्यंत मानी, गदाधारी व प्रबळ सैन्याने युक्त असा कावूक दुसऱ्या पुष्कळ सैनिकांशी खूप लढला. युद्धावेश चढलेले, जोखडाप्रमाणे लांब हात असलेले, डोक्यावर उत्कृष्ट शिरस्त्राण आणि अंगात कवच घातलेले, परस्परांशी विरोध करणारे असे त्या दोन्ही सैन्यांतील प्रमुख योद्धे धनुष्य हलवीत आणि तीक्ष्ण बाण जोडीत सांभाळ सांभाळ असे पुन्हा पुन्हा गर्वाने म्हणत पुरंदरगडाच्या चढणीवर त्यासमयी अद्भुत प्रकारे लढले. त्यावेळी पुरंदरासाठी परस्परांवर प्रहार करणाऱ्या सैन्यांपैकी एक वरचे लोक खाली उतरू शकले नाहीत आणि दुसरे खालचे लोक वर चढू शकले नाहीत. एकमेकांकडे पाहून व नेम धरून एकांनी बाणांनी पृथ्वीतल व दुसऱ्यांनी आकाश झाकून टाकले. जो बाण एकाची छाती भेदून दुसऱ्याचा भुजछेदी, तोच बाण तिसऱ्याचे शिरस्त्राणयुक्त डोकेही उडवी. क्रोधाने बेफाम झालेल्या गोदाजीने जोराने चाल करून मुसेखानाच्या छातीत तीक्ष्ण भाला खुपसला. पण त्या शत्रूने आपल्या छातीत खुपसलेला कवच भेदून जाणारा तो तीक्ष्ण व भयंकर भाला त्या यवनाने दोन्ही हातांनी उपटून न काढून क्रोधाने दात ओठ चावून लगेच त्याचे 2 तुकडे करून टाकले. दाट कावेने रंग माखलेले शिलातल ज्याप्रमाणे पर्वताला शोभा देते, त्याप्रमाणे रक्तबंबाळ झालेली छाती त्या शोभा देऊ लागली. इतक्यात ढाल तलवार धारण करणारा धैर्यवान सदाजी हा योद्धा अशरफ शहाशी लढण्यासाठी वेगाने चालून गेला. दोघांनाही युद्धावेश चढला होता. दोघांचेही नेत्र रक्तासारखे लाल झाले होते. दोघेही आयुधांनी सज्ज झाले होते. दोघांचाही उत्साह दांडगा होता आणि दोघेही आपापली तलवार फिरवून, नाचवून विजेच्या चमकणीप्रमाणे आकाश प्रकाशित करीत होते. ते दोघेही एकमेकांचे छिद्र पाहण्यास टपले होते आणि सिंहासारखे गर्जना करीत होते. भ्रांत, उद्भ्रांत इत्यादी पट्ट्याचे हात दाखवित असता ते फारच शोभत होते. नंतर परस्परांनी केलेल्या तलवारीच्या वारांनी शरीरे जखमी होऊन एका क्षणातच ते रक्तबंबाळ झाले. इकडे वाघाने भयंकर शक्ती धारण करणाऱ्या पुरुषश्रेष्ठ घाटग्याच्या खांबावर अत्यंत तीक्ष्ण शक्तीने झटकन प्रहार केला. तेव्हा अंगातून स्रवणाऱ्या वाहणाऱ्या रक्ताने रक्तबंबाळ झालेल्या त्या युद्धविशारद घाटग्यानेही शक्तीनेच त्याच्या मनगटावर, भुजावर जोराने प्रहार केला. तेव्हा जणू काही दुसरा वाघच अशा त्या वाघाने त्याच्याकडून प्रहार होत असतानाही स्वतःचे शौर्य दाखवून आपल्या लोकांना हर्षणिले. मिनाद व रतन यांनीही धनुष्य आकर्ण ओढून चालून आलेल्या भैरव चोरास बाणांनी झाकून टाकले. त्या दोघांनी सोडलेल्या बाणांनी विद्ध झालेले ते त्याचे शरीर चाळणीसारखे दिसू लागले. हा एकटा आणि ते दोघे असतानाही तेथे पुष्कळ वेळ युद्ध चालले, तथापि भैरव चोरासच विजयश्री प्राप्त झाली. क्रुद्ध आणि अग्निप्रमाणे तेजस्वी कावुकानेही जोराच्या गदाप्रहाराने शेकडो शत्रू लोळविले. ज्यांची उत्कृष्ट कवचे भग्न झाली आहेत व वक्षस्थळे विदीर्ण झाली आहेत, जे एकाएकी मूर्छित होऊन ज्यांच्या हातातून शस्त्रे गरम पडली आहेत, ज्यांच्या प्रत्येक अवयवातून वाहणाऱ्या रक्ताने जमीन तांबडी लाल झाली आहे, असे रणभूमीवर पडणारे लोक शोभू लागले. गळणाऱ्या रक्ताने लाल शरीरे झालेले ते उत्कृष्ट वीर झऱ्याच्या प्रवाहात मिसळलेल्या गेरूने रंगलेल्या पर्वतांप्रमाणे शोभू लागले.
वीरश्रीने विराजणारा वीर शिवाजीही तेथे त्यांच्या म्हणजे मराठ्यांच्या व शत्रूच्या मध्ये चाललेल्या त्या युद्धाचे कौतुक त्या समयी प्रत्यक्ष पाहत होता. त्यावेळी पुरंदरगडाच्या दरडीवरून रक्ताची महानदी गर्जना करीत अत्यंत गर्वाने उन्मत्त झालेली घडाधड वाहू लागली. विमानात बसून अंतरिक्ष प्रकाशित करणारे सर्व देव ते महायुद्ध वारंवार पाहून त्याची प्रशंसा करू लागले. त्यावेळी धारण केलेल्या भयंकर मुंडमारांनी मनोहर दिसणारा शंकर प्रमथांसह म्हणजे प्रथम गणांसह आनंदाने तेथे आला. अतिशय बुभुक्षित राक्षस त्या क्षणी आनंदित होऊन पुष्कळ मांस मिळाल्यामुळे तृप्त झाले. त्यावेळी बुभुक्षित पिशाच्च रक्ताने भरलेले मुंडके निर्भयपणे मांडीवर ठेवून भराभर खाऊ लागले. त्यावेळी स्वैर भयंकर उड्या मारण्यात पटाईत म्हणजे निपुण अशा डाकिणींसह शाकिनींनी सैनिकांच्या मांसाने आपली शरीरे पुष्ट केली म्हणजे मांसावर ताव मारला. कवींद्र म्हणाला, अहो द्विजांनो, त्या समयी गोदाजीने मुसेखानास कसे मारले हे सर्व मी आता सांगतो ते आपण ऐकावे. बलवान मुसेखानाने गोदाचा भाला मोडल्यावर तो क्रुद्ध होऊन त्याने काळ्या कावळ्याच्या उदराप्रमाणे दिसणारी तलवार हातात घेतली. तेथे त्या विजेसारख्या तलवारीने शेकडो पठाणांचे तुकडे तुकडे होऊन ते भूमीवर पडले. पण मुसेखानाने त्याचे ते अतिमानुष कृत्य पाहून त्याच्या डाव्या बाहूवर आपल्या तलवारीने वार केला. वेगवान मुसेखानाने डाव्या भुजेवर वार केला असतानाही तो महावीर वाऱ्याने जसा वनवृक्ष कंप पावत नाही त्याप्रमाणे कंप पावला नाही. कपाळास खूप आठ्या घातलेले व क्रोधाने क्रूर दृष्टी झालेले ते दोघेही हातात भयंकर तलवारी घेऊन पुढे जात मागे येत हत्तीप्रमाणे गर्जना करीत परस्परांना प्रहार करीत असताना त्यांची शिरस्थाने व कवचे विदीर्ण झाली व ते शोभू लागले. मग एकमेकांच्या शस्त्रप्रहारांनी जखमी झालेले हे दोघेही एकदम रक्ताच्या धारांनी पृथ्वीला अभिषेक करू लागले. अहो, क्षणभर तेथे त्या दोघांचे बरोबरीचे युद्ध म्हणजे समसमान झाले. मग त्या युद्धामुळे होणाऱ्या वेदना होत असतानाही गोदाजीने मुसेखानावर वरचढ केली. मग पुष्कळ प्रहारांच्या योगाने अत्यंत विव्हल झाला असतानाही त्या बलवान मुसेखानाने गोदाजीच्या मस्तकावर तलवार हाणली. जो याची तलवार आपल्या डोक्यावर पडते न पडते तोच गोदाजीने आपल्या तलवारीने त्या शत्रूस मारले. त्यावेळी तेथे क्रुद्ध गोदाजीने प्रहार केलेला तो मुसेखान खांद्यापासून मध्यभागांपर्यंत चिरला जाऊन त्याचे 2 तुकडे झाले. तेव्हा 2 तुकडे झालेले त्याचे शरीर पाडण्यात आले आणि त्यामुळे रक्तप्रवाहांच्या योगाने पृथ्वीतील भूमी तांबडी लाल झाली. गोदाजी जगतापाने मुसेखानास पाडले असता तेथे शेकडो यवन यमराजाचे पाहुणे झाले. खड्गधारी सदार्जाशी खड्गयुद्ध करण्यास असमर्थ असणाऱ्या शत्रूने मागे सरून गर्वाने उत्तम धनुष्य उचलले. नंतर तीक्ष्ण बाणांनी विद्ध करणाऱ्या अशरफ शहाने दोरी ओढून क्षितिजापर्यंत वाकवली. अनेक रंगांनी रंगवलेले इंद्रधनुष्याप्रमाणे लांब असे धनुष्य खड्गधारी सदाजीने चालून जाऊन छेदून टाकले. चलाक हाताच्या त्या शत्रूने 2 तुकडे केलेले चित्रविचित्र रंगाचे रुपयाच्या टिकल्यांनी चमकणारे युद्धातील मित्र असे ते धनुष्य त्यावेळी टाकून लगेचच त्या शत्रूस मारण्यासाठी त्याने भयंकर परिघ घेतला. शरीराने सिंहासारखा व अतिशय निकराने युद्ध करणाऱ्या त्या सदोजीने त्याचे ते आयुध घेता क्षणीच तोडून टाकले. तेथे त्या यवनाने जे जे आयुध आपल्या हाती घेतले ते सदाजीने तेव्हाच तोडून टाकले. तेव्हा निशस्त्र होऊन तोंड फिरवून तो यवन वाट फुटेल तिकडे पळत सुटला. नंतर घाटगेही त्या शत्रू योद्धाशी बराच काळ युद्ध करून एका हत्तीपासून दुसरा हत्ती जसा पळून जातो तसा त्याच्यापासून वेगाने पळून गेला. मीनाद आणि रतूंनेही भैरवास प्रत्यक्ष काळभैरव समजून प्रलय काळासारख्या त्या युद्धातून पाय काढला. पुरंदराहून रक्षणार्थ परत फिरणाऱ्या त्या सेनेकडे खिन्न फत्तेखानाने वळून पाहिले नाही. तेथे पुष्कळ सैन्यासह समोर चालून आलेल्या त्या फत्तेखानाचा त्या शहाजीच्या पुत्राने म्हणजे शिवाजीने बलाने मोड करून दैवोत्कर्षामुळे अप्रतिहत गती आणि चढत्या पराक्रमाचा तो शिवाजी विजापूरच्या सुलतानाला जिंकण्यास उद्युक्त झाला. जोराने लढून त्यात शिवाजी महाराजांकडून पराभव पावून खिन्न म्हणजे म्लान झालेला फत्तेखानाने विजापूर गाठले आणि ती बातमी दरबारात एकदम ऐकून महमूद शहाचे मन दुःखी झाले व तो पुष्कळ काळपर्यंत चिंतासागरात बुडाला.